श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची जाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिमान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणिले आपणांपासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईंसी, 4 वेळा जेवू घाली यासी, आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजेगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे, तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागे. समर्थे वृत्त ऐकोण म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यांसी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी देशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे, जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या श्री ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकीचे पुरे झाले ऐकोन ऐशा वचनाला. समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईंसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आली, अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयांसी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे, तुझी हे करणी. लोक अपवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.